मित्रांनो, हा व्हिडिओ बघा अगोदर. श्री तुकाराम जी महाराज देहू, महाराष्ट्र में देहू में रहते थे. वहीं पास में एक पर्वत था. उस पर्वत पर बैठ करके श्री तुकाराम जी भजन करते थे. अकाल पड़ा था तो उस अकाल में इनकी पत्नी और बेटे की मृत्यु हो गई भोजन नहीं मिलने की वजह से. फिर बाद में इनका दूसरा विवाह कर दिया गया. दूसरी बहू जो आई वो इतना शासन करती थी इनके ऊपर. वो कहती थी उठो तो तुकाराम जी को उठना पड़ता था. वो कहती बैठो तो तुकाराम जी को बैठना पड़ता था. एक बार एक तुकाराम जी के पास एक बालक गया. बालक ने जाके कहा तुकाराम जी. हा आहे उत्तर भारतीय कथाकार. याच्याविषयी पुढे अजून सांगणार आहे. हा काय म्हणत आहे, तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू आणि मुलाचा मृत्यू कशामुळे झाला? अन्न खायला भेटलं नाही दुष्काळामध्ये. म्हणजे ज्या तुकाराम महाराजांच्या घरामध्ये सावकारकी होती, महाजनकी होती, त्यांच्याकडे भरपूर शेती होती, असं असताना सुद्धा तुकाराम महाराज प्रचंड श्रीमंत असताना सुद्धा तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये हे विधान कोणतं करत आहे आणि हा पुढं काय म्हणत आहे की तुकाराम महाराजांचं जे दुसरं लग्न झालं, ज्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या त्या एवढ्या कडक होत्या, लक्षात ठेवा, त्या एवढ्या वाईट होत्या की तुकाराम महाराजांना त्या उठ म्हटलं की उठावं लागत होतं आणि बस म्हटलं की बसावं लागत होतं. यांच्यापर्यंत हे ज्ञान नेमकं कुठून गेलं? यांच्यापर्यंत ही खोटी माहिती कुठून गेली? आता बघा, आता हा नेमकं पुढं नेमकं काय म्हणत आहे बघा. मेरे सब परिवार के लोग मेरे पीछे पड़े. ब्याह कर लो, ब्याह कर लो, ब्याह कर लो. मैंने सबसे कहा है आप कहोगे तो मैं ब्याह करूंगा. क्योंकि उस बालक को पता था तुकाराम जी कभी नहीं कहेंगे. भाई दूध का जला छाछ भी फूंक फूंक के पीता है. और वो तुकाराम जी खुद इतनी पीड़ा में हैं, वो किसी और को पीड़ा में क्यों डालेंगे? तो बालक अपने परिवार वालों को लेके आया. बोले तुकाराम जी बोल देंगे ब्याह कर लो तो मैं कर लूंगा. वो उसको विश्वास था कि तुकाराम जी मना करेंगे. सब परिवार के लोग आए. बोले आप बोल दीजिए, ये ब्याह नहीं कर रहा है, इतने दिन हो गए, आप बोल देंगे तो इसका ब्याह हो जाएगा. बघा, हा पुढं काय कथा सांगत आहे की तुकाराम महाराजांच्या गावातील एक युवक ज्याला लग्न करायचं नव्हतं, परंतु त्याचे आई वडील त्याचं जबरदस्तीने लग्न लावून देत होते. आणि तो युवक त्या आई वडिलांना म्हणाला की जर तुकाराम महाराज म्हटले तर मी लग्न करील. कारण त्या युवकाला 100% खात्री होती की तुकाराम महाराज म्हणतील की लग्न करू नकोस. कारण त्याला माहीत होतं की तुकाराम महाराजांची पत्नी तुकाराम महाराजांचा किती छळ करत आहे. लक्षात घ्या, म्हणजे कशा पद्धतीची बदनामी तुकाराम महाराजांची सुरू आहे. शेकडो वर्षापासून सुरू आहे, आजही आहे. आणि ही आत्ताची कथा आहे 2025 मधली. याला जिम्मेदार कोण आहे, याला जबाबदार कोण आहे, याच्याही पेक्षा पुढे अजून भयानक सांगितलेलं आहे. पहा, बोलता है आप बोल दोगे तो फिर ये ब्याह कर लेगा. तुकाराम जी बोले निश्चित अभी इसी वक्त इसका ब्याह कराओ. बालक बोला तुकाराम जी ये आप ईर्ष्यावश बोल रहे हो ना. आप ये चाहते हो कि जो पीड़ा आपको हो रही है वो मुझे भी हो. बघा, तुकाराम महाराज पुन्हा त्या कथेमध्ये त्या युवकाला सल्ला देतात. काय सल्ला देतात? की तू लग्न कर. मग त्यावेळेस तो युवक काय म्हणतो की तुम्ही मुद्दाम होऊन मला लग्न कर म्हणत आहात. तुम्हाला जो त्रास झाला, तुम्हाला जी पीडा होते ती मला सुद्धा झाली पाहिजे. अशा पद्धतीची अत्यंत चुकीची मांडणी. लक्षात ठेवा, गरीब असणं वाईट नाही. एखादा व्यक्ती जर गरीब कुटुंबामध्ये जर जन्माला असेल तर त्यामध्ये वाईट मानायचं काही सुद्धा कारण नाही. परंतु मुद्दाम होऊन जे नाही, एक प्रमाण धरून, लक्षात ठेवा, एक प्रमाण करून की दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. लक्षात घ्या यावरून. परंतु एकंदर गाथेचं चिंतन नाही, अभ्यास नाही, मांडणी नाही, काही नाही. अजून गाथेमध्ये काय सांगितलंय? नाही दुकाळलो अन्ना परिया मान जनार्दना. लक्षात ठेवा, मी काही अन्नाला महाग झालो म्हणून देवा तुझ्याकडे आलेलो नाही. आणि ज्या तुकाराम महाराजांनी लोकांचं कर्ज माफ केलं, त्यांच्याकडे धान्याचं कोठार होतं, त्यांची पत्नी अन्ना वाचून मरू शकते का? कदापिही नाही. लक्षात घ्या, तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू हा
अन्नामुळे नाही, दुष्काळामुळे नाही, तर आजारपणामुळे झालेला आहे. आजारपणामुळे त्यांना अन्न सुद्धा तोंडातून जात नव्हतं. दुष्काळामध्ये जे अतिप्रचंड श्रीमंत होते तुकाराम महाराज, लक्षात घ्या, आताच्या इज इक्वल टू कॅबिनेट मिनिस्टर एवढे श्रीमंत तुकाराम महाराज होते. आणि दुष्काळामध्ये त्यांनी, लक्षात ठेवा, जी कर्जमाफी केली. आज आपण दुष्काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये आताचे आमदार खासदार 5 किलो गहू 5 किलो राशन देतात, एवढीशी छोटीशी मदत तुकाराम महाराजांनी दिली नव्हती. तर हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती आणि मुद्दल आणि व्याज सगळं माफ केलं होतं. त्यामुळे तुकाराम महाराज जे अतिश्रीमंत होते ते मध्यमवर्गीय झाले, लक्षात घ्या. आणि मध्यमवर्गीय माणूस दुष्काळामध्ये अन्न करून मरत नाही. जो दुसऱ्याचं पोट भरतो, एखाद्या आमदाराने दुष्काळामध्ये जर 1000 गरिबांना जर जगवलं तर त्या आमदाराच्या घरची पत्नीही अन्नामुळे मरत नसते. हा साधा सिद्धांत आहे. परंतु तर्कबुद्धी आपली मेलेली आहे, लक्षात घ्या. तर्कबुद्धी मेलेली असल्यामुळे आपण काय मांडत आहोत, काय बोलत आहोत, कोणाची बदनामी करत आहोत हेच कळायला मार्ग नाही. बघा, एवढंच नाही, अजून पुढं हा भामटा काय म्हणत आहे बघा. एक गांव में 2 तुकाराम हो जाएंगे, मैं भी और तू भी. अकेले तुकाराम से क्या काम चले. बोले सब मेरे को प्रणाम करने आते हैं दूर दूर से. छत्रपति श्री शिवाजी महाराज दंडवत करते थे तुकाराम जी महाराज को. बोले गांव में, मेरे घर में मेरा सम्मान नहीं है, लेकिन बाहर देख लाखों की तादाद में लोग दर्शन करने आते हैं. अनुकूल पत्नी होगी तो दोनों भजन करना, प्रतिकूल होगी तो एक तुकाराम और बन जाएगा. मतलब तुकाराम जी क्या बोले, मेरे तुकाराम बनने का बहुत बड़ा कारण मेरी प्रतिकूल पत्नी है. ये विपरीत है, इसीलिए मैं ठाकुर जी के ज्यादा समीप हूं. ये अनुकूल होती तो इससे मेरा प्रेम हो जाता. ये मेरे अनुकूल होती तो मैं इसी का ध्यान रखता, इसी के पास रहता, इससे बातें करता, इसकी सुनता, इसी में ही रमा रहता. लेकिन ये प्रतिकूल है, इसलिए इसके बट का प्रेम भी मैं विठल से करता हूं. और बस चुपचाप सुनता हूँ, क्या बोलती है, जो कहती है सह लेता हूँ, मारती है, कभी कुछ कह देती है तो कोई दिक्कत नहीं. म्हणजे तुकाराम महाराजांच्या पत्नीचं तुकाराम महाराजावर प्रेम नव्हतं, लक्षात ठेवा. त्यामुळे तुकाराम महाराज काय म्हणत आहेत की मी त्या वाट्याचं प्रेम देवावर करतो. तुकाराम महाराजांची पत्नी तुकाराम महाराजांना मारत होती. कशा पद्धतीची मांडणी आहे, लक्षात घ्या. अरे, जो जागतिक कीर्तीचा विद्वान आहे, तुकाराम महाराज म्हणजे जागतिक कीर्तीचे विचारवंत आहेत. जगातील सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान, ज्या तत्वज्ञानाला छत्रपती शिवाजी महाराज नमन करतात, ज्या तत्वज्ञानाला महात्मा फुले नमन करतात, ज्या तत्वज्ञानाला जगातील, लक्षात ठेवा, जगातील सगळ्यात मोठा स्कॉलर असणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नमन करतात, त्या तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये त्यांच्या घरगुती ज्या नसणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांच्या कुटुंबामध्ये न घडलेल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या मनगडंत रंगवून कशा पद्धतीची बदनामी सुरू आहे. ही बदनामी अगोदर महाराष्ट्रामध्ये झाली आणि महाराष्ट्रामधून नंतर UP बिहारमध्ये झाली गेली. आणि तिथं हा जो भामटा आहे एका कथेचे लाखो रुपये घेतो आणि, लक्षात घ्या, आणि त्यांना पुन्हा तुम्ही त्यांचा जय जयकार करता. हे फार भयानक आहे. हा पुढे नेमकं काय म्हणत आहे बघा. जब छत्रपति शिवाजी महाराज को पता चला कि श्री तुकाराम जी महाराज की पत्नी और बेटा, पहली पत्नी और बेटा इसलिए मर गए क्योंकि अकाल में उनके यहाँ भोजन नहीं था, तो शिवाजी महाराज ने किसी से पूछवाया, बोले इनके घर की स्थिति कैसी है. बोले ज्यादा अच्छी नहीं है, बस ये भक्त हैं इसलिए इनका नाम तो बहुत है पर धन नहीं है इन पे. शिवाजी महाराज ने खूब सारी बैलगाड़ियों में भर करके सुंदर सुंदर रत्न भेजे तुकाराम जी महाराज के पास. मंत्री आया और मंत्री ने आकर के कहा, बोले महाराज छत्रपति शिवाजी महाराज ने आपके लिए कुछ भेंट भेजी है. भेंट को देख करके उन्होंने तुरंत मना किया, मुझे नहीं चाहिए, इसको ले जाओ. बोले क्यों नहीं चाहिए. तब 2 बातें कही तुकाराम जी ने, ध्यान से सुनना.
पहली बात कहते हैं, जो पाप का मूल है उसको मैं क्यों लूं? मंत्री जी, एक बात मुझे बताइए, दुनिया में जितने पापी हैं सबके नाम गिनो। पापियों के नाम याद हो तो पापियों के नाम गिनो। आप भी अगर किसी पापी को जानते हैं, वैसे तो किसी को पापी मानना नहीं, लेकिन फिर भी जो पाप कर्म करता हो, कोल्हापुर में हो या कहीं भी हो, आपकी रिश्तेदारी में हो, मित्रों में हो, जो पाप कर्म करता हो। पाप कर्म किसको कहते हैं? पर स्त्री गमन को पाप कर्म कहते हैं। माता पिता की अवहेलना करने वाले को पाप कर्म कहते हैं। अपनों से ही द्वेष रखने वाले को पाप कर्म कहते हैं। मांस मदिरा आदि भक्षण करने वाले को पाप कर्म कहते हैं। अधर्म के मार्ग पर चलने वाले को पाप कर्म कहते हैं। कुदृष्टि रखने वाले को पाप। तो ये सब जिसके अंदर हो, आप खुद विचार कर लो, कहीं ना कहीं उसके पास धन का स्रोत होगा, इसीलिए वो। लक्षात घ्या की छत्रपती शिवाजी महाराजांना खबर भेटली की तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू हा दुष्काळामुळे झालेला आहे, अन्न करून मेल्यामुळे झालेला आहे. तुकाराम महाराजांनी भरपूर धन पाठवलं त्यांच्या मंत्र्यासोबत, आणि त्यावेळेस तुकाराम महाराज काय म्हटले की हे जे धन आहे हे पापामुळे आलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांकडे सुद्धा जे धन आलेलं आहे ते सुद्धा पाप केल्यामुळे आलेलं आहे, अशा पद्धतीची मांडणी हा भामटा करत आहे. तुमच्या या गोष्टी लक्षात येणार नाहीत, कारण तुम्ही अंधभक्त झालेले आहात. एवढे अंधभक्त झालेले आहात, उद्या याच महाराष्ट्रातील एखादा आमदार, एखादा खासदार, एखादा मठाधिपती, एखादा महंत, एखादा मोठा श्रीमंत व्यक्ती या कथाकाराला महाराष्ट्रामध्ये बोलवेल, त्याची कथा ठेवील आणि त्याला 50 लाख 1 लाख रुपये देईल. म्हणजे जो माणूस आपल्या महामानवांची, साधू संतांची बदनामी करत आहे, त्याचा तुम्ही उदो उदो करता. एक लोटा जल सब समस्या का हल, याला आपला महाराष्ट्र भुललेला आहे. जो महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली, ज्या महाराष्ट्रामध्ये वारकरी साधू संतांच्या तत्वज्ञानामध्ये जगाला प्रेरणा देण्याची ताकद आहे. नामदेव महाराजांपासून प्रेरणा घेऊन शीख धर्म उभा राहिला. नामदेव महाराजांपासून प्रेरणा घेऊन संत कबीरदास उदयास आले. नामदेव महाराजांपासून प्रेरणा घेऊन उत्तर भारतामध्ये काशी येथे संत रविदास महाराज उदयास आले. आणि लक्षात घ्या, आज तेच उत्तर भारतीय त्यांचं आक्रमण आपल्या महाराष्ट्रावर आलेलं आहे, आणि आपला वारकरी संप्रदाय हा पूर्णपणे झोपलेला आहे. यांचा बहुतांशी वारकरी या लोकांचा उद करत आहे. लक्षात घ्या, अनुभवाच्या पुराव्याच्या आधारे बोलत आहे. विदाऊट पुरावा, विदाऊट प्रूफ मी कधीही माझ्या तोंडातून एक शब्द सुद्धा काढत नसतो. आता उद्या यावर सविस्तर बोलू. तुर्तास तुमच्या कॉमेंट नक्की करा. रामकृष्ण हरी.